अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। आर्याचा फोन आल्यामुळे अर्जुन बाहेर येतो आणि मग त्यानंतर आर्या त्याला विचारत असते की अर्जुन कुठे आहेस तू आणि घरी कधी येणार आहे। त्यावर अर्जुन सांगतो की अगं अमोलला चक्कर आली होती ना, म्हणून मी त्याला त्याच्या घरी घेऊन आलो आणि आता मी इथेच आहे। त्यावर आर्या विचारते की आता त्याची तब्येत कशी आहे। त्यावर अर्जुन सांगतो की आता तो ठीक आहे, मात्र तो अजून पूर्णपणे बरा झालेला नाहीये। मात्र आर्या म्हणते की त्याला बरं वाटत आहे ना, मग तू आता घरी निघून ये, माझा उपवास आहे हे माहिती आहे ना तुला। आणि ते ऐकून अर्जुन म्हणतो की आर्या तू काहीतरी खाऊन घे, कारण अमोलला अजून पूर्णपणे बरं वाटत नाही आणि डॉक्टरांनी सांगितलंय की त्याला कोणताही स्ट्रेस देऊ नका, जर मी आत्ता इथून निघालो तर तो नाराज होईल। मात्र आर्या काही ऐकत नाही। ती म्हणते की अर्जुन मला खरं खरं सांग, तू तिथे अमोलसाठी थांबला आहेस की त्या अपर्णासाठी। आणि आर्याचं असं बोलणं ऐकून अर्जुन सुद्धा चिडतो, पण तो आर्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण आर्या काही ऐकायला तयारच नसते आणि म्हणून तो नाईलाजाने म्हणतो की ठीक आहे, मी निघतो थोड्या वेळामध्ये, तू काळजी करू नको। आणि मग आर्या रागातच फोन ठेवून देते। तर अर्जुनला काय करावं ते सुचत नाही, तो डोक्याला हात लावून बसलेला असतो। तितक्यात बापू त्या ठिकाणी येतात। ते अर्जुनला काय झालं आहे हे विचारतात, पण तो काही सांगत नाही। त्यामुळे बापू म्हणतात की हे बघ अर्जुन, मला माहिती आहे तुझ्यात आणि अप्पीमध्ये खूप मतभेद आहेत, मात्र मी तुझ्यासाठी जुनाच बापू आहे, त्यामुळे तुझ्या मनात जे काही असेल ते तू मला बिनधास्तपणे सांग। आणि मग अर्जुन म्हणतो की बापू काय करायचं तेच मला कळत नाहीये, माझी अवस्था त्या अडकित्त्यामध्ये अडकलेल्या सुपारीसारखी झाली आहे। त्यावर बापू म्हणतात की अर्जुन तू काळजी करू नको, या सगळ्यातून लवकरच काहीतरी मार्ग निघेल। आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अमोल त्या ठिकाणी येतो आणि तो या दोघांचं बोलणं लपून ऐकत असतो। अर्जुन बापूंना आर्या जे काही बोललेली असते ते सांगत असतो आणि त्यावर बापू म्हणतात की अर्जुन तुझी काय इच्छा आहे। आणि त्यावर अर्जुन म्हणतो की बापू आता मला अमोलशिवाय दुसरं काही सुचत नाहीये। मात्र बापू त्याला सांगतात की त्या मुलीची यात काही चूक नाहीये, तुझ्यासाठी ती दिवसभर उपाशी आहे, त्यामुळे आता तू जा घरी, तिचा उपवास सोड आणि अमोल आता खरंच ठीक आहे, आम्ही घेऊ त्याची काळजी, तू फक्त एकदा अप्पीसोबत बोल। आणि बापूंच्या अशा बोलण्यामुळे अर्जुनलाही धीर येतो, तो बापूंचे आभार मानतो। मात्र हे सगळं अमोल ऐकत असतो आणि तो मनाशी म्हणतो की इथे मी आणि बाबांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय आणि ती आर्या मावशी माझ्या बाबांना मापासून दूर घेऊन जाते का, पण आता मी सुद्धा सिम्बा आहे, मी असं काही होऊ देणार नाही। आणि मग तो लगेच त्याच्या रूममध्ये जातो। तर इकडे बापू अर्जुनला सांगत असतात की अर्जुन जे काही घडले त्यात त्या मुलीची काही चूक नाही, मला माहिती आहे, पण जर तुझ्या पुढे असाच हा पेच उभा राहणार असेल तर यावर तू आत्ताच काहीतरी मार्ग काढावा असं मला वाटतं। आणि त्यावर अर्जुनही हो म्हणतो। तर दुसरीकडे अमोल आजारी असल्याचं नाटक करू लागतो, तो मोठमोठ्याने ओरडूनच अप्पीला आवाज देतो। अप्पी त्याच्याजवळ येत काय झालं ते विचारते। तर अमोल नाटक करत सांगतो की मी आता उठायचा प्रयत्न केला तर मला चक्कर आली। आणि ते ऐकून अप्पी काळजीत पडते। ती अमोलला म्हणत असते की तू औषध घेतलं नाहीयेस ना, पटकन औषध घे, पण तो औषध घ्यायलाही तयार नसतो। तो म्हणत असतो की तुम्ही प्लीज मला सिम्बाची गोष्ट सांगा। त्यामुळे मग अप्पी अर्जुनला आवाज देत त्या ठिकाणी बोलावून घेते। तो काय झालं ते विचारतो। तर अमोल त्यालाही नाटक करत सांगतो की बाबा मला पुन्हा चक्कर आली होती। आणि ते ऐकून अर्जुन खूप घाबरतो आणि मग त्यानंतर तो अमोलला स्वतःच्या हाताने औषध देतो। तर अमोल त्याच्याकडे हट्ट करत असतो की प्लीज तुम्ही मला सिम्बाची गोष्ट सांगा ना। आणि त्यावर अर्जुनही हो म्हणतो। तर बापू अर्जुनला विचारतात की आता तू काय करणार, तिकडे आर्यासुद्धा वाट बघत असेल। मात्र अर्जुन म्हणतो की माझं जग अमोलपासून सुरू होतं आणि अमोलपाशीच संपतं, मला आता दुसरं कोणीही नको आहे। आणि मग त्यानंतर तो अमोलजवळ थांबण्याचाच निर्णय घेतो। दुसरीकडे स्वप्नील आर्याला विचारत असतो की काय झालं, अर्जुन काय बोलला। तर आर्या रागातच सांगते की मी बोलले त्याच्याशी, तू थोड्या वेळातच घरी येणार आहे। तितक्यात कदमसुद्धा त्या ठिकाणी येतात। ते देखील आर्याला समजवतात की बाळा तू काहीतरी खाऊन घे, सकाळपासून तुझ्या पोटात अन्नाचा कण नाहीये। मात्र ती काही ऐकायला तयार नसते। स्वप्नील आणि कदम तिला समजावतात, मात्र रुपाली मध्येच म्हणते की अर्जुन भाऊजींचं वागणं तुम्हाला तरी पटतंय का, ते असे कसे वागू शकतात आर्यासोबत। आणि तितक्यात आर्याला पुन्हा अर्जुनचा कॉल येतो। तो आर्याला सांगतो की अमोलची तब्येत पुन्हा बिघडली आहे, मी घरी नाही येऊ शकत। आणि ते ऐकून आर्या तर खूप चिडते। अर्जुन तिची माफी मागतो, तिला समजावतो, पण ती म्हणते की आधी तुझं हे जे काही वागणं आहे ना ते का आहे हे शोधून काढ आणि मगच मला कॉल कर। आणि ती फोन
ठेवून देते आणि मग त्यानंतर ती कदमांना, स्वप्नीलला आणि रुपालीला सुद्धा सांगते की अर्जुन इथे येत नाही आहे, त्याला तिथेच राहायचं आहे, त्यामुळे आता तुम्ही पुन्हा मला या घरची सून म्हणून या घरात बोलावू नका, आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे अमोल अप्पीकडे सिंबाची गोष्ट सांग म्हणून हट्ट करत असतो. तितक्यात मग अर्जुनही त्या ठिकाणी येतो. अमोल त्या दोघांचेही हात हातात घेतो आणि मनाशी म्हणतो की देवा, माझ्या आईबाबांना कायम माझ्या जवळ ठेव, त्या दोघांना एकत्र आणायला मला मदत कर. आणि मग त्यानंतर अमोल अप्पी आणि अर्जुनला म्हणतो की मला सॅड स्टोरी ऐकायची नाही आहे, मला सिंबाची आणि त्याच्या फॅमिलीची हॅपीवाली स्टोरी ऐकायची आहे. आणि मग त्यानंतर अर्जुन आणि अप्पी त्याला छान गोष्ट सांगायला सुरुवात करतात आणि ती गोष्ट ऐकून अमोल खूप खुश होतो. तो मनाशी म्हणत असतो की देवा, आता तू माझा बेस्ट फ्रेंड झाला आहे, तू माझ्या बाबांना आणि आईला एकत्र आणायला मदत केली, आणि तो देवाचे आभार मानतो. आणि मग त्यानंतर ते तिघेही झोपी जातात. मध्यरात्री अमोलला जाग येते, तेव्हा त्याच्या मांडीवर अर्जुनचं डोकं असतं आणि दुसऱ्या मांडीवर अप्पीचं. त्या दोघांचेही हात त्याच्याच हातात असतात आणि त्यांना असं एकत्र बघून अमोलला तर खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर तो त्याचा हात बाजूला काढून घेतो आणि अप्पी अर्जुनचा हात एकमेकांच्या हातात देतो. प्रेमाने त्या दोघांकडे बघत असतो आणि म्हणत असतो की मा बाबा, तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे माहिती आहे मला, आणि तुम्ही एकत्र असल्यावर खरंच खूप भारी दिसता. आणि मग त्यानंतर तो त्या दोघांचा एक छान फोटोसुद्धा काढतो आणि देवाचे पुन्हा एकदा आभार मानतो. तर दुसरीकडे आर्या खूप अस्वस्थ असते. अर्जुन आपल्यासाठी आला नाही म्हणून तिला वाईट वाटत असते. ती रडत असते आणि अर्जुनच्या आणि तिच्या साखरपुड्याचे फोटो बघत असते. ते फोटो बघून तिला आनंद होतो. ती मनाशी म्हणत असते की अर्जुन, अरे आपल्या साखरपुड्याच्या दिवशी मी खरंच खूप आनंदी होते. त्या एका दिवसात मी आपल्या पुढील आयुष्याची अनेक स्वप्न रंगवली होती, मात्र त्यानंतर सगळंच बिनसलं. कोणाची नजर लागली तेच कळलं नाही. खरंच तुला माझी काहीच काळजी वाटत नाही का रे? माझं काय चुकतंय ते तरी निदान सांग मला. मी एवढं प्रेम करूनही माझ्याच वाट्याला हे दुःख का? आणि तितक्यात त्या आर्याची आई त्या ठिकाणी येत म्हणते, कारण तू त्या अर्जुनला नको तेवढं जवळ केलं आहे म्हणून. आणि आईला बघून आर्या घाबरते. तर आई तिला विचारत असते की काय झालं, तुला दुसरं कोणी अपेक्षित होतं का? तर आर्या म्हणते की नाही आई, तू प्लीज असं काही बोलू नको. पण तिची आई तिच्यावर खूप चिडलेली असते आणि मग ती आर्याला विचारते की तू काय आज दिवसभर उपवास केला होता का? त्यावर आर्या खाली मान घालते. त्यामुळे तिच्या आईच्या सगळं लक्षात येतं. ती म्हणते की तू इथे दिवसभर उपवास केला होता, तुझ्या पोटात अजून अन्न पाण्याचा एक कणही नाही, आणि तो अर्जुन मात्र इथे आलेला नाही आहे, कुठे गेला तो? आणि मग आर्या तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. तर आर्याची आई म्हणते की तुला होणारा त्रास आता मला बघवत नाही आहे, तू उद्या सकाळीच तुझा आणि अर्जुनचा साखरपुडा मोडून टाक. आणि ते ऐकून आर्या चिडते. ती म्हणते की आई, तू एवढा टोकाचा निर्णय का घेतेस? तुला माहिती आहे ना, मला अर्जुन खूप आवडतो, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे ग, मला तो माझ्या आयुष्यात हवा आहे. त्यावर तिची आई तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण आर्या काही ऐकायला तयारच नसते. आणि त्यामुळे तिची आई तिला सांगते की जर तुला अर्जुन हवा असेल तर मग त्या अप्पीला अर्जुनपासून कायमचं दूर कर, आणि ती तेथून निघून जाते. त्यानंतर सकाळी अमोलला जाग येते, तेव्हासुद्धा अर्जुन आणि अप्पी त्याच्या मांडीवर डोकं ठेवूनच झोपलेले असतात. तर अमोल पटकन तेथून बाजूला होतो आणि पळतच रूममधून बाहेर जातो आणि रूमचा दरवाजाही बंद करतो. त्यानंतर अप्पीला जाग येते आणि जेव्हा ती उठायचा प्रयत्न करते तेव्हा अर्जुनच्या हाताला हिसका बसतो, त्यालाही जाग येते आणि एकमेकांचा हात हातात बघून ते दोघेही घाबरतात आणि पटकन हात बाजूला करतात. आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो की अप्पे, तू कोणताही गैरसमज करून घेऊ नको, मी ते फक्त अमोलसाठी आलो आहे. आणि त्यावर अप्पी म्हणते की हो अर्जुन, माहिती आहे मला. आणि मग त्यानंतर अप्पी बाहेर जाण्यासाठी निघते, मात्र अमोलने दरवाजा बाहेरून बंद केलेला असतो. ती दरवाजा उघडायचा प्रयत्न करते पण दरवाजा काही उघडत नाही. अर्जुन तिला सांगत असतो की जरा जोर लाव, दरवाजा उघडेल. त्यामुळे अप्पी जोरात दरवाजा उघडते, मात्र तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार इतक्यात अर्जुन तिला सावरतो. आणि तितक्यात मोना त्या ठिकाणी येते आणि अप्पी अर्जुनला एकमेकांच्या मिठीत बघून तर ती पटकन तेथून निघून जाते. तर हे दोघेसुद्धा खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.